नमस्कार. स्टार TV9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहोत स्टार 9 मराठी न्यूज. आजची बातमी. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज 26 जून 2026 रोजी आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक या ठिकाणी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते माननीय गौतमराव रोकडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सचिन कांडगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सकाळी प्रतिमा पूजन व दीपज्वलन करण्यात आले. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि संविधान भवन समितीचे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी प्रस्तावित केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभ्यासक प्राचार्य प्रकाश अंकुश सर यांनी अनुजातीच्या उपवर्गीकरणाबाबत परखड मत व्यक्त केले, समाज जागृत केले. स्मारक समितीचे कोर कमिटी सदस्य माननीय विठ्ठलदादा टिंगरे, महाराष्ट्रातील ख्यातनाम कलावंत माननीय विनोद अवसरीकर, सरपंच माननीय सारिकाताई हिंगे, उपसरपंच माननीय अनिल हिंगे आदी मान्यवर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे उपाध्यक्ष माननीय रवींद्र फाले, कोआर कमिटी सदस्य माननीय खंडूशेठ थोरात, युवा संचालक माननीय सुजित फाले, संचालक एकनाथ वावळ, शंकर सोनवणे, संपादक माननीय नवीन सोनवणे, संचालिका माननीय सीमाताई उघडे, माननीय सुधीर उघडे, माननीय रोकडे मॅडम, माननीय जयश्री रोकडे मॅडम, माननीय अश्विनी रोकडे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपवर्गीकरणाच्या बाबत आंबेगाव तालुक्यात या पुढील काळात प्रत्येक वस्तीत जाऊन जनजागृती स्मारक समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. भाषण करायचं म्हटलं तर खूप अवघड गोष्ट असते, बरोबर ना? तर सर्वांना माझा नमस्ते. मी सचिन कांडगे, आपल्या पारगाव पोलीस स्टेशनला मी इन्चार्ज म्हणून 23 मार्चपासून काम पाहायला सुरुवात केलेली आहे. आज आपण सर्वांनी मला आजचा आपला 26 जून राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस आणि या कार्यक्रमानिमित्त आपण मला बोलवले, त्यामुळे मी सर्वांचा सर्वप्रथम आभार मानतो. मी इथं आलो हे महत्वाचं नाही, तुम्ही मला बोलवलं हे महत्वाचं आहे. वेळाचा काहीच विषय नाही, परंतु तिथं कार्यक्रम ठरलेला होता. तिथे मी नाश्त्याचं वगैरे सगळं नियोजन माझं सगळं डोक्यात होतं, पण अचानकच आपले माझे मित्र नवीन जे आले आणि मला म्हटलं की तिकडे जायचं. अरे म्हटलं बरं, इथं तर आपला कार्यक्रम ठरलेला आहे, मला माहित नव्हतं इकडं नियोजन आहे म्हणून. मग परत प्लॅनिंग चेंज झालं आणि आजचा हा कार्यक्रम आपण मला इथं बोलवलं, त्यामुळे मी तुमचं सर्वांचं खूप खूप आभार मानतो. आजचा 26 जून हा दिवस आपल्या राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे. या जन्मदिवसानिमित्त आपण या महान अशा राजास आपण कोटी कोटी प्रणाम करतो, त्यांना आपण कोटी कोटी प्रणाम करतो. तर महाराजांच्या विषयी, राजर्षी शाहू महाराजांच्या विषयी बोलायचं झालं तर त्यांचा जन्म हा 26 जून 1874 रोजी झाला आणि त्यांनी ज्या गादीवर बसले ते 1894 साली बसले. परंतु त्यानंतर ज्या गादीवरती बसले त्यांनी त्या दिवसापासून किंवा त्या गादीचा वापर त्यांनी स्वतःसाठी केलेला नाही, त्यांनी फक्त आपल्या त्या सगळ्या जनतेसाठी केलेला आहे. बरोबर आहे ना? त्याच पद्धतीने तुम्हाला मला कोणाला कोणतेही अधिकार प्राप्त झाले तर त्याचा वापर आपण हा स्वतःसाठी नाही करायचा, तर कोणासाठी करायचा? जनतेच्या कामासाठी केला पाहिजे. तर तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याचे लायक आहे असं मला वाटतं. मी माझ्या
मला आता ओतूरला मग ओतूर मला तसं तर मी वयाच्या 20व्या वर्षी 20.5 वर्षी मी फौजदार झालो, MPSC पास झालो. त्यानंतर आता मला 16 वर्ष झाले माझ्या सर्व्हिसला. परंतु इन्चार्जशिप जर करायचं म्हटलं तर मला गडचिरोलीला असताना मी इंट सेल नावाचं एक सेल होतं, त्याच्यामध्ये सर्व नक्षलविषयी सगळं कामकाज करायचं, त्याच्यामध्ये मी इन्चार्ज होतो. पण ते सगळं गोपनीय असायचं. त्याच्यानंतर मला इन्चार्ज म्हणून म्हटलं तर ओतूरला मला काम करण्याची संधी मिळाली. आपल्या रहमतपूर सातारा जिल्ह्यातील ही जी आशिया खंडातील पहिली नगरपालिका आहे, तिथं मला काम करण्याची संधी मिळाली. आणि आता आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्या पारगाव या पोलीस स्टेशनला मला काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी काम करताना ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधानाच्या अगोदर सुद्धा आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि खऱ्या अर्थाने अस्पृश्यांना माणसात आणण्याचा ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केला. आज ज्यांची 26 जून म्हणजे आज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत. गुलामगिरीच्या जोकाडातून ज्यांनी खऱ्या अर्थाने मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून समानतेचा आणि न्यायाचा हक्क दिला, ते संविधान निर्माते विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या आपण यथोचित सत्कार करणार आहोत समाजाच्या वतीने, असे ज्यांना आम्ही पिक्चरमध्ये सिंघम पाहिलेले, दबंगगिरी पाहिलेली आहे, परंतु त्यांचं नाव ऐकल्यावरती आज पारगाव आणि परिसरामध्ये ज्या ज्या लोकांमध्ये खऱ्या अर्थानं सामान्य माणसामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि जे चुकीचं काम करतात त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. आणि ही संविधानाची खरी ताकद आहे. आणि ही ताकद जर कोणी दाखवली असेल तर पारगाव पोलीस स्टेशनचे आमचे दबंग सिंघम पोलीस अधिकारी आदरणीय डॉक्टर सचिन कानगे सर, की ज्यांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावामध्ये दम आहे, ज्यांनी चुकीचं काम करतात त्यांनी त्यांचा खऱ्या अर्थाने धसका घेतलेला आहे. आणि संविधानाची ताकद आहे मित्रांनो, संविधानाची ताकद तुकाराम मुंडे यांनी आपल्याला महाराष्ट्राला दाखवलेली आहे की ज्या पदावर बसल्यानंतर त्या पदाची किंमत काय असते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकजण म्हणतो की संविधान अत्यंत चांगलं आहे, परंतु संविधानाची जी खुर्ची मिळालेली आहे ते खरे अधिकारी संविधानाला मानणारे आणि त्यांचा अंमलबजावणी करणारे असले पाहिजे. त्यामध्ये जर कोण अधिकारी असतील तर आदरणीय कानगे सर आहेत, म्हणून आपण टाळ्या वाजवून प्रथमतः त्यांचं स्वागत करूया. खऱ्या अर्थाने राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या गावचे सुपुत्र आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते